सिन्नरमधील सिल्वर लोटस स्कूलमध्ये भर दिवसा थरारक घटना घडली आहे. शाळेचे संस्थापक दिलीप बिन्नर आणि सचिव सोनल बिन्नर यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. 15 जानेवारी 2026 रोजी दुपारी 12:30च्या सुमारास शाळेच्या मुख्य गेट बाहेर सुरू असलेल्या कामाची पाहणी करत असताना हा हल्ला झाला. आरोप आहे की दिलीप बिन्नर यांचे सख्खे भाऊ योगेश बिन्नर यांनी कार थेट त्यांच्या अंगावर घालत हल्ला केला. हल्ल्यानंतर लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. यावेळी हस्तक्षेप करणाऱ्या सोनल बिन्नर यांनाही मारहाण झाली. दोघेही गंभीर जखमी झाले असून सध्या ICUमध्ये उपचार सुरू आहेत. इतक्यावरच न थांबता आरोपीने शाळेच्या आवारात घुसण्याचा प्रयत्न केला. शाळेतील कर्मचारी आणि मुख्याध्यापिकांनाही मारहाण झाल्याची माहिती आहे. या संपूर्ण घटनेचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून सिन्नर पोलिसांकडून तपास सुरू आहे. शाळेच्या परिसरात घडलेल्या या हिंसक घटनेमुळे संपूर्ण सिन्नर तालुक्यात खळबळ उडाली आहे. Vai,